चैनल को सब्सक्राइब करो, वीडियो को लाइक करना, शेयर करना और नोटिफिकेशन बेल आइकॉन प्रेस करना। ही माझ्या भावाची शेती आहे। हा माझा भाऊ चालतोय पुढे। सख्या काकाचा पोरगा आहे आम्ही भाऊ। ही त्याची शेती आहे, त्याने स्वतः मेहनत करून पाडलेली आहे ही शेती। हे जे आहेत ही काकड्यांची रोपं आहेत आणि काकड्या लावलेल्या श्रावणी काकड्या म्हणतात ना, त्या श्रावणी काकड्या आहेत। या इथे रोपं लावलेली रोपं लावलेली आहेत तिथं। आणि हे बघा आलेत पण काकड्या त्याला। हे बघा हे दिसतंय, हे काकड्या झालेल्या आहेत। आता भाजल्यानंतर भरपूर काकड्या येतील त्याला। फुलं आलेली आहेत, फुलं वगैरे दिसतात। आलेत र भाजले ते बघ, मिरच्या भाजल्या त्या झाले चालू भाजायला। मस्त परडा आहे। माटा आहे का? हे काय आहे ना? चला। अरे बाप रे, हाँ यो काय वन आहे डायरेक्ट तुझ्या शेतात जाईल यो। हाँ हो हाँ हाय नमस्कार मंडळी, आज मी जंगलात आलोय आणि या जंगलामध्ये जे पाण्याचे झरे आहेत ना, या झऱ्यांचं मी पाणी दाखवणार आहे। दुनियाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जेवढे पाणी आहे ना, त्याच्यापेक्षा हे जे पाणी आहे ना, हे प्रॉपर आणि प्युअर मिनरल्स वॉटर याला सांगितलं जातं। हे ॲक्च्युली कड्याकपारातून आणि कातळातून जे पाणी येतं ना, याच्यामध्ये खरे मिनरल्स याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत आणि ते मी तुम्हाला पाणी दाखवतोय। त्याची टेस्ट वगैरे असेल किंवा इतर गोष्टी असतील ना, या खूपच सुंदर असतात। बघा हे बघा, हे पाणी जे आहे हे याला मिनरल्स वॉटर आपण म्हणू शकतो, कारण ह्याच्यामध्ये एवढे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत। पिण्यासाठी वगैरे पाणी हे खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर पाणी आहे। याची टेस्ट वगैरे इतर गोष्टी खूप सुंदर एकदम। हे बघा हे रेती वगैरे आहे ना, याच्यातून गाळून पाणी येतं। हे पूर्ण म्हणजे वॉटर फिल्टर झाल्यासारखं पाणी येतं याच्यातून। टेस्ट वगैरे खूप सुंदर आहे याची। आपण पाणी पिऊन बघूया। तेही ना पुसतं हे जे आहे ना, हे एका झाडाचे हे घेतले, गेल्या वर्षी मेन प्रॉब्लेम त्याला वाक बोलतात मराठीमध्ये। आणि ही खेकडं जे आहेत हे गरवण्यासाठी त्याला ही गरहाणी बांधली जाते आणि ह्या गरहाणीने आपण खेकडांना कशा पद्धतीने बिळातून बाहेर घेऊन येऊ शकतो याचं हे एक प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवणार आहे। हे त्याच्यासाठी ते पूर्णपणे व्यवस्थित सोलून घ्यायला लागतात, म्हणजे तुटायला नको आणि किती मोठ्याने जरी चावलं तरी ते त्याचं तुकडं पडायला नको, अशा पद्धतीने ते तयार केली जाते गरहाणी एकदम। आणि ते जे लांडगे त्याला म्हणतात, टोळ आहे ना, टोळ गवतावर असतात ते, तर त्याच्याने ते येतात तिकडे त्याच्यामुळे। आणि हे आम्ही आता पूर्ण जंगलात आलेलो आहोत। ही बघा हे अशा पद्धतीची असते गरहाणी। आता ही फायनल बांधून रेडी झालेली आहे, तर याच्याने आपण ते खेकडांना बिळातून बाहेर घेऊन येणार, म्हणजे लालच देणार थोडक्यात सांगायचं झालं तर। तर अशा पद्धतीने आम्ही या जंगलामध्ये आलेलो आहोत। संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेले आहेत आणि वेळ खूप कमी आहे आणि ह्या कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त खेकडे कसे भेटतील याचा अंदाज घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। अशा पद्धतीने हे बघा भरपूर एक घनदाट जंगल आहे तसं बघायला गेलं तर, काही दिसत नाही थोड्या अशा अंतरावरही। अशा पद्धतीने ते आम्ही दमलोय, खूप दमलोय, अक्षरशः दमलोय।
बसलोय जरा आम्ही. जंगल कसं आहे बघा, खाली बघा है ना, खतरनाक आहे जंगलची सफारी, डेंजरस एकदम. तर नमस्कार मंडळी, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. उशीर झाला यायला, मला 6:30 वाजून गेलेले आहेत. तर थँक्यू पूर्ण वॉचिंग केल्याबद्दल, थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.